पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात झालेल्या निधनामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातल्या सर्वच वर्तमानपत्रांनी आज अजित पवारांच्या विमान अपघाताची धक्कादायक बातमी ही अगदी सविस्तरपणे प्रसिद्ध केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनं सर्वच वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन अजित पवारांना आदरांजली वाहिली. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी त्यात राजकारण शोधण्याचा प्रयत्न केला. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्यानं काय होणार, त्यापेक्षा मोदी आणि फडणवीसांनी केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप मागे घेणं हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा आशयाचं ट्विट संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळे राऊतांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. राऊत आज तरी राजकारण शोधायला नको होतं, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आली. आपण पाहूयात संजय राऊतांनी एक्सवर काय पोस्ट केली होती. संजय राऊत म्हणतायत त्या पोस्टमध्ये भाजपनं कमाल केली. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्याने काय होणार. अजितदादांवर भाजपा म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणं हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. आणि भाजपने दिलेल्या जाहिरातींवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काय प्रत्युत्तर दिलं, आपण तेही पाहूयात. अजून अजित पवारांच्या चितेची धग सुद्धा शांत झाली नाही तोवर संजय राऊत तुम्ही राजकारण करावं. खरं म्हणजे आज जी भाजपाने जाहिरात दिली ती अजितदादाबद्दलच्या असलेल्या आदरापोटी प्रेमापोटी दिलेली जाहिरात आहे. पण ती जाहिरातही संजय राऊत यांना दुखायला लागली आहे. खरं म्हणजे ज्यांनी आपल्या पक्षातल्या सहकाऱ्यांना पक्ष सोडायला भाग पाडलं त्यांना इतर पक्ष, सहकारी पक्ष, त्यांचे नेते, त्यांच्या जाण्याने होणाऱ्या वेदना, दुःख याची जाणीव कुठे असणार. संजय राऊतजी, थोडं तरी राजकारण करताना माणुसकीचं दर्शन घडवा, ही तुमची हीन माणुसकी. आता वळूयात इतर बातम्यांकडे.